काढ की काढ काढ दाखवते समजा दाखवायचं पब्लिकला दिवाळी कशी काय गेली काय पूजा काय आली इकडं काय सारं सांगू दाखव इकडं दाखव काय कोण आठवण काढतंय काय काय असल्या वयात माझ्या तर का नाही आता काय राहिलं इथं माझ्या 3 लेकरं झाले तरी कोण आठवण काढतंय होय ग उचक्या लागायला लागला कोण आठवण काढतंय या बहीण काढत असेल तुमची काय झालं ते बहिणीकडे जाऊन हाज्या मजा करून तुम्ही आला माझी आता आठवण आली का समजा काठ फिट समजा खरकाट राहिले माझी आठवण उचक्या लागायला लागल्या का हा ताज बनवलं तवा नाही चुली होतं तवा नाही आठवण आली उचक्या लागली आता काय खरकाट काट फिट राहिले आठवण यायला लागली वाटलं तर हे आहे आपला कच्चा मसाला मित्रांनो आपण असा कच्चा मसाला असं ब्रँड वापरतो आणि ब्रँड दाखवत असतो हे बघितलं पूर्ण ही आपला कच्चा मसाला हे मसाला कोण शक्यतो करून जास्त वापरत नाही कारण की ह्याच्यात खरा पैसा दडलेला असतो पण आपण का नाही पुरेपूर टाकतो म्हणून आपल्या मसाल्याची ती क्वालिटी आणि क्वांटिटी ही कच्चा मसाला फक्त एवढा 4 किलो तो दाखव त्यामध्ये काय काय सोड बरं आणि फिरसे आता दिवाळीचा लास्टचा दिवस आहे आजचा आणि आपण घेत आहे मसाला बनवण्यासाठी तर इकडं आहे जिरं बघितले का जिरं इकडं आहे मोहरी इकडं आहे तुम्हाला सांगतो तीळ हे समजा वस्तू आपण दाखवतो असं आणि आपल्या आईसाहेब मसाला एवढा प्रतिसाद हे आहे मेथी एवढा तुम्ही भरभरून दिला आहे ना की बाबा असं दाखवतो म्हणून घेताय ना तुम्ही मसाला असं पिवळं चुटू खाळकून समजा ओरिजिनल दाखव खोबरं दाखव कुठला पण एक उचल हात घालून त्यातला मला बघू खोबरं कसं या खराब फिराब वापरते काय वाघमारे फॅमिली खोटं बोलते काय की खोटं बोलते काय खराब फिराब वापरते असं दाखवायला लागतं बघितलं असं पांढरा शिपट असं खोबरं असं तेल निघलं पाहिजे त्यातून बघितलं का हे बघा विशेष खोल आहे असं खोबरं तुम्हाला सांगतो कोण वापरून दाखवतं की बाबा ही असं खोबरा सूर्यफुलात तेल नुसतं भाजण्यासाठी पिवळं चुटूक असं धना बघितलं आणि नीट करून घ्यायचं इकडं लसूण असा खराब आहे का कुठं लसूण दाखवा कांदा हे ते अशा गोष्टी दाखवतो त्यामुळे आपल्या मसाल्याला भरपूर प्रतिसाद एवढा येतो ऑनलाईन पण जातो आणि घरी पब्लिक येतं घेण्यासाठी असं खोबरा वगैरे समजा दाखवतो मी बघितलं का हो का हे बघा कसं आहे हो का खातो मी नुसतं तेलच येतं हो का ह्याचं बघितलं हो का नुसतं तेलच येतं बाहेर विशेष खोल मग काय होतं चव आणि टेस्ट आणि क्वालिटी कशाला म्हणते ह्याला म्हणतात असं ब्रँड सामान टाकायचं आणि चुलीवचा डंकावचा मसाला क्वालिटी क्वांटिटी अशी येते मग ऑर्डर करा मागते ते सांगतो काय आपण तुम्हाला सांगतो आता कॅमेरा थोडा पुसतो बांध थोडा असं करतो आपण होतो आजारी तुम्हाला झालं काय काय नाही हो हे आपल्या कणकणी आलते थोडे आणि झोपलो तुम्ही जे दिवाळी तुम्हाला सांगतो लगभग लागोपाठ आपण 15 दिवस काम केलं 300-350 साड्या गेल्या 300 किलो मसाला गेला रोज 50 किलो 30 किलो 40 किलो जसं उरकन तसं तसं आपण पाठवलेलं आहे आणि आपल्या बहिणींपर्यंत साड्या पोचल्या प्रत्येकाचं आवडीचं कलर देण्याचा प्रयत्न केला पण कोणाच्या 5-6 जणांना तुम्हाला सांगतो त्यांच्या न आवडते कलर गेलं कारण समजच सारखं भेटत नसतं कुठंतरी ॲडजस्टमेंट करायला शिकायचं समाधान फ्री दिली ना त्यात समाधान मानायचं पण चांगल्या क्वालिटीच्या साड्या दिल्या सर्वांना आवडल्या भारी वाटलं घरी पूजाला एक दिली प्रियंकाने एक घेतली कोमल वहिनीने एक घेतली आईला एक दिली ताईला एक दिली हिच्या बहिणीला एक पाठवून दिली 1 किलो मसाला 1 साडी तिचा भाऊ आलता तिचं वडील आलतं परवा दिवशी भाऊ गेला सकाळी वडील गेलं तर असे हे तुम्हाला सांगतो आपला बिझनेस तर म्हणलं आता दिवाळी झाली तर ऑर्डर 30 किलोचे येऊन पडलेले तर म्हणलं चला मसाला करायला घ्यावा संपली दिवाळी आता आज आहे भाऊबूज तर तुम्हाला सांगतो ताईने बोलवलं होतं पण मी काही गेलो नाही तिकडं आपल्याला तुम्हाला सांगतो कणकणी आलते परवा दिवशी गेलो तो हॉस्पिटलला 2 सलाईन हाणल्या बरं वाटलं पण अधूनमधून तुम्हाला सांगतो काय होतंय थोडं गळाटल्यानं होतं त्यामुळे थोडा आराम केला
काय नाही कडवा करून पिलो, खणखणीत झालं. आता तुम्हाला सांगतो, आता हे चालू आहे तयारी इकडं. म्हणून आजचा लेट व्हिडिओ. या लसूण असं सोलायला लागतोय, खोबरा फिबरा हे ते, बाहेर कांदा आहे, मिरच्या देठं काढायला आणि ते भाजायला दिल्या, भाजल्या फिजल्या, त्यांचं ऑनलाईन पेमेंट केलं, चुलीवर भाजून देते ते. मसाला झणझणी आपला मसाला हॉटेलला आहे. इथं बारामती बाहेर एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला मसाला दिला आहे. आचार्य एवढा नटला आहे की मला माझं लय टेन्शन गेलं. भाजीला क्वालिटी क्वांटिटी यायला लागली ना. आपले बारामतीमधलं सुप्रसिद्ध बस स्थानापासलं वाबळे हॉस्पिटल, तर त्या जी कॅन्टीन आहे सर्व पेशंटला जेवण देतं, तिथंसुद्धा आपला हा आईसाहेब वाघमारे फॅमिलीचा मसाला आहे. तर हॉटेलला पण द्यायला चालू केलं आहे. पण शक्यतो हॉटेल लाईन धरा नाही मी. कशामुळं? कारण की हीच आपल्याला कस्टमर फक्त सांभाळायचं. हॉटेलला जर 10 किलो आणि 20 किलो दिवसाला दिला ना, अचानक बंद पडलं तर तसं कस्टमर आपलं कायमचं आहे. आणि बरेच जण मला म्हणते की दादा तुम्ही काय करा, मिरची पावडर, धना पावडर, हे अहो कशाला लछान या, ते अजून 4-5 आयटम वाढवलं नाही, ह्याची क्वालिटी मी कमी करेन घेण्या देण्याचं. हाईच एक द्यायचा, पण रग द्यायचा, भर द्यायचा आणि खणखणी द्यायचं, खमखमीत खायचं. अशी तुम्हाला सांगतो, ह्या मसाल्याची जर भाजी खाल्ली तुम्ही, आता कसं काय काय वेळेला अशा असतं की बाबा मसाल्याचा दोष नसतोय, बायचा पण दोष असतोय. कधी चुलीचा दोष असतोय, चुलीचा दोष नाही निघाला, भाकरी पिठाचा दोष काढला, पिठाचा दोष नाही निघाला, नवऱ्याचा दोष काढला, तव्याचा दोष काढला, उलताण्याचा काढला. शेवटी कसं आहे, बाईच बदलली तेव्हा भाजी चांगली झाली असं पण असतं. समजाच काय मसाल्यावर घालायचं नाही. कोणाचं कसं असतं, करण्यावर असतं, सुगरणेवर असतं. या मग कसं आहे, आपण त्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर, अद्रक वगैरे ह्याची समजा पेस्ट करून, खोबरा पिबरा घालून त्याची मस्त पेस्ट भाजीला टाकून आणि शेंगदाणा कूट टाकून आपला आईसाहेब मसाला टाकला, खणखणीत भाजी होते. चिकन नॉनव्हेजला तर ना, नवरा तुम्हाला सांगतो किती दिवसावर रुसलेला असू द्या, नीटच होणार कुच्याला. काय झालं? तर असा हा आईसाहेब मसाला तुम्हाला सांगतो. फक्त एकदा यूज करा तुम्ही. एक आयुष्यामध्ये लय मसाले वापरला, लय पैसा खर्च केला, एक 500 रुपये गेलं म्हणून मसाला तुम्ही घ्या. तर घेतलं तर तुम्ही माणसाने इतक्या दिवस मी काय झोपली होते का? इतक्या दिवस कुठं गेलं तर माझं लक्ष, मी नुसतं व्हिडिओज बघायची आणि चेष्टावारी घ्यायची. आणि आज मनावर घेतलं आणि ऑर्डर टाकली सोमा दादाला 9021400050 या नंबरवरती व्हॉट्सअपला पूर्ण पत्ता पाठवून दिला. सोमा दादाला 1 किलोचे 700 रुपये पाठवले, स्क्रीनशॉट टाकला. एका दिवसात मसाला घरी आला. अशी भाजी खाल्ली आणि माझं पोरगं नटलं आणि मी पण. काय हॉटेलची गरज आहे? हॉटेल पण पाडन सोमा दादा एखाद्या दिवशी. काय हॉटेलला तुम्हाला सांगतो, दिवसाला एकदा फॅमिली घेऊन गेलं 2-2.5 हजार रुपये सहज बिल होतं. अहो 2-2.5 हजारात मी 6 महिने